आमचंही हेच म्हणणं होतं की उद्धव ठाकरे साहेबांनी आपला असलेला सच्चा मित्र भाजप त्यांच्याबरोबर युती करावी. मग 19ला काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर कोण गेलं? भाजप गेलं. आपणच गेलो होतो ना. मित्र गमावण्याचा त्यांच्यावर आरोप करण्यापेक्षा आपण त्या मित्राला फारकत दिली होती. कशासाठी? आपल्या सत्तेसाठी, आपल्या खुर्चीसाठी. म्हणून हे गमवणं किंवा बापा आपल्यामुळं तो भाजप दूर गेला अशातलं काहीच नाही ना. शेवटच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदे साहेब बोलत होते. आपण एकदा शेवटची भाजपला बोलायचं का? तुला बोलायचं तर तू बोल. हे वाक्य कुणाचे आहेत? संजय राऊत त्याला साक्षी नाही का? म्हणून जी झालेली चूक आहे आता ती दुरुस्त करण्यासाठी अशी डायलॉगबाजी करणं हे ठीक आहे, राजकारणासाठी ठीक आहे, परंतु वस्तुस्थिती हीच आहे ना. ज्यांच्या बरोबर 25 वर्ष सडली त्यांनी मला साथ दिली नाही, परंतु ज्यांच्या विरोधात मी 25 वर्ष लढलो त्यांच्या बरोबर आज मला जाण्याचा योग आला, असं वाक्य कुणाचं होतं? त्यांनी माझा सत्कार केला, हे वाक्य कुणाचं? म्हणून आता उपरती ज्याला म्हणतात ना ती उभाटाला आलेली की आपण काय काय गमवलं, तर त्यातला पहिला विषय त्यांनी आज छेडलेला आहे. भविष्यामध्ये असे अनेक विषय असतील जे चुकीचे दुरुस्ती करण्यासाठी त्यांना वापरावे लागतील. पुढे असंही म्हणाले की भाजपचे हिंदुत्व खरे नाही. बाळासाहेबांनी त्यांनी हिंदुत्वाचा मार्ग दाखवला. मातोश्रीची बदनामी थांबवा, महाराष्ट्राची बदनामी थांबवा. फडणवीस यांच्या मातोश्रीवर स्वागत करू आणि मी तर कलानगरच्या गेटपर्यंत स्वागत करायला जाईल. ओ बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व हे सर्वात प्रखर आणि एक प्रभावी होतं. त्यांनी त्याच्यासाठी कधी कुणाशी कॉम्प्रोमाइज केली नाही. आमदार गमवले परंतु हिंदुत्व सोडलं नाही. त्याच्याबद्दल शंका घेण्याचं काही कारणच नाही ना. परंतु तुम्ही हिंदुत्व सोडून मग सिल्वर ओकचे दरवाजेकडे जाणं, वारंवार दिल्ली वाऱ्या करणं, हे हे कुणी केलंय? मी अनेक वेळेला सांगत असतो की तुमचं वाक्यच बदललं ना. जमलेले माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हे कुठं? आता कालचा तुम्ही सगळं जर पाहिलं असेल तुमच्या सगळ्या प्रचार दौऱ्याचा, तर त्याच्यामध्ये तुम्ही इतरांवर टीका करण्यातच आपलं आणखीन टोमणे मारणे, टीका करणे, हा एक कलमी कार्यक्रम तुमचा आहे. म्हणून आता लोक कंटाळले त्यांना. फडणवीसांचं एक वाक्य आहे, म्हणजे नाशिकमध्ये काल एकनाथ शिंदेची सभा झाली, त्यावेळेस ते म्हणाले की मी नाशिक दत्तक घेणार नाही, तर नाशिकची आईसारखी सेवा करेल. आता नाशिक दत्तक घेतलं होतं फडणवीसांनी, तर हा फडणवीसांना टोला होता अशा पद्धतीचा आहे. त्यावर फडणवीस असं म्हणाले आहेत, एक मिनिट सांगतो सर, की त्यांचे जुने बॉसची त्यांना काही प्रमाणात सवय लागली असेल म्हणून त्यांनी टोमणा मारला असावा एखादा, असं फडणवीस म्हणाले. एकनाथ शिंदे साहेब कधी टोमणे मारत नाहीत. मनातले जे असतं ना ते बोलतात. आजही तुम्ही सर्व प्रचारामध्ये बघा, त्यांची लाडकी बहिणीबद्दल असलेली आस्था ती वारंवार आवर्जून त्याचा उल्लेख करतात. नॅचरल असावं लागतं माणसाला, बोलताना हे नॅचरल असलं पाहिजे. म्हणून सेवा करणं हा उद्देश एकनाथ शिंदे साहेबाचा आहे आणि प्रत्येक माणूस महाराष्ट्रातला जाणतो. एकनाथ शिंदे साहेब हे जसे धार्मिक पण आहेत तसे ते सेवेकरी सुद्धा आहेत. म्हणून ते कार्यकर्त्याला सुद्धा सांगतात, आपण सर्वसामान्य माणूस आपला नौकर नाही, तर आपण त्यांच्याबरोबर सेवकाच्या भूमिकेत राहावं, हे एकनाथ शिंदे सांगतात ना. म्हणून टोमणे मारण्याचा त्यांचा कोणता हेतू नव्हता. आता त्याचा अर्थ कोणी टोमणे म्हणून घेत असेल तर मला वाटतं ते चुकीचं आहे. दगडू सपकाळ आहेत उद्धव ठाकरेंचे जुने सहकारी, त्यांनी आज तुमच्या पक्षात प्रवेश केला. दगडू सपकाळ हा आमच्यापेक्षाही सिनियर, म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या ज्या जवळच्या लोकांपैकी असलेला एक दगडू सपकाळ. अनेक आंदोलन मुंबईतले असतील, अनेक घटना किंवा अनेक प्रसंग हे दगडू सपकाळने स्वतःच्या छातीवर झेललेले आहेत, वार सुद्धा झेललेले आहेत. आणि हा असा नेता ज्याला दगडू सपकाळ म्हणलं की त्या पूर्ण एरिया, दादर सारख्या तिकडे भायखळा सारख्या एरियामध्ये एक वजन ज्या नावाला होतं त्याचे सुद्धा हाल या उभाटाने करायचा प्रयत्न केला.
म्हणून दगडू सपकाळ सारख्या हिऱ्याला गमवलं नाही पाहिजे, हे एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका. म्हणून त्यांना आज पक्षात ते येत आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो. इंजिनमध्ये बसून मुंबईतील विरोधकांना मशालीने जाळून टाक असं राज ठाकरे म्हणतात. इंजिनमध्ये बसल्यानंतर मागच्या डब्यामध्ये आपलेच लोक आहे याची काळजी घ्या, नाही तर गोधरासारखे आपल्याच लोकांना आपल्याच मशालीने जाळशाल, असं काही करू नका. कारण की आजकाल तुम्ही फार भडक भूमिकेत आहात, गरम डोक्यांनी समोर जात आहेत. म्हणून आपल्या बरोबर असलेल्या साथीदारांना त्या मशालीने जाळता कामा नये, एवढा आमचा त्यांना सल्ला असेल. शिवतीर्थवर आज राज ठाकरे आणि त्यांची एकत्र सभा आहे आणि शेवटची सभा त्यांची सांगितली शक्यता आहे. असं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची सर्व सुनार की एक लवार की असं आमची आमची सभा सभा म्हणजे आमची एकच सभा कापली असं संजय राऊत. तुमची सभा सुद्धा प्रचंड मोठी हो, तुम्हाला शुभेच्छा. तुमच्या सभेचा इम्पॅक्ट काय होतो महाराष्ट्रात हे 16 तारखेला तुम्हाला दिसेल. सभा घेण्यापेक्षा, इतकी गर्दी जमवण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगहून जरी बोलले असते तरी महाराष्ट्राने तुमचं ऐकलं असतं. परंतु तुम्ही हा त्रास घेतायत त्याबद्दल जनता तुमचे उपकार कधी विसरणार नाही. इतकी मोठी प्रचंड सभा तुम्ही घेऊन आता मराठी वाचवायला निघालात, मराठी माणूस वाचवायला निघालात, जो तुमच्यापासून दुःखी आहे. देव तुमचं भलं करो, परंतु आता हे तुमचे फॉर्म्युले महाराष्ट्रात चालणार नाहीत. काल संभाजीनगरला पण एक सभा झाली, त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी वचन घेतलं जनतेकडून की तुम्ही मला मतदान करा आणि मी तुम्हाला विकास देईन. ही नेहमीची स्टाईल आहे, नेहमीची खेळी आहे. 25 वर्ष या महानगरपालिकेमध्ये सत्ता होतीच ना, 2-2 वेळेला माफी मागावी लागलीच ना जनतेची. कचरा प्रश्नी, पाणी प्रश्नी तुम्हीच माफी मागितली होती ना. 2.5 वर्ष सत्तेमध्ये मुख्यमंत्री असताना काही केलं नाही आणि आता म्हणतात की मुख्यमंत्री मला खुर्चीवरून काढलं नसता पाणी आलं असतं. हा एक विनोद झालेला आहे. म्हणून कालचं त्यांचं भाषण अत्यंत रटाळ होतं, लोकांचे ते पचनी पडलं नाही. आणि जे काही लोक आली होती ते आपापल्या समर्थकांसाठी आली होती, हे काही शिवसेनेसाठी आलेली माणसं तिथं नव्हती. एक वाक्य आहे सीएमचं, गेल्या काही वर्षात उद्धव ठाकरेंबद्दल राज ठाकरे काय बोलले सगळ्यांनी ऐकलं. आता फक्त राज ठाकरे उद्धव ठाकरेंना डिफेंड करायला, वाचवायला आलेले आहेत मैदानात, एवढीच काय त्यांची ती भूमिका. तेवढंच आहे ना. उद्धव ठाकरेंच्या बरोबर आता माणसं राहिलेली नाहीत, इतर त्यांचे सहकारी पक्ष राहिलेले नाहीत, जे आहेत ते सोडून चाललेले आहेत. त्यांची केविलवाणी अवस्था पाहून कदाचित या समीकरणापासून काहीतरी वेगळं निघेल अशी त्यांची कल्पना आहे. परंतु आता सर्व पाणी वाहून गेलेलं आहे, आता त्यांच्या हाती तसं काही लागणार नाही. ही त्यांच्या राजकीय जीवनातली ही शेवटची निवडणूक आहे. या निवडणुकीतून खरं तुमचं अस्तित्व काय आहे हे आता तुम्हाला कळेल. प्रकाश आंबेडकरांनी काल एक भाषणात महत्त्वाचं एक वक्तव्य केलंय, अजब सल्ला दिलाय मतदारांना. 12 तारखेपासून 14 पर्यंत तुमच्याकडे पैसे घेऊन लोक येतील, तर आता पैसे नाही, गाडी आली तर गाडीच घेऊन टाका. ते पैसे पण घ्या आणि ज्या गाडीतून पैसे येतील ते पण घ्या. हे लोक तक्रार पण करू शकणार नाही, कारण कोणाला सांगणार. आणि औरंगाबाद मध्ये झालं, आपल्या शहरात झालं. प्रकाश आंबेडकरांनी दिलेला सल्ला हा त्यांच्यासाठी आहे ज्यांना पैशाची मस्ती आहे, गुरूर आहे. पैशाने आम्ही मतदान विकत घेतो आणि पैशावरच आमचं सर्व चालतं. राजकारण पैशावर चालत नाही, सर्वसामान्याच्या मतावर चालतं. याची जाणीव मला वाटतं प्रकाश आंबेडकर साहेबांनी करून दिली, त्यात काही गैर नाही. आणि त्यांनी दिलेला सल्ला हा त्या अर्थाने खऱ्या अर्थाने चांगला पण आहे. मग जो पैसे जर घेऊन येत असेल तर त्याला लुटलं तर काय फरक आहे? तो लुटीचा मालच आहे ना. तो लोकांना लुटलेले पैसे तर ते लुटायला काय म्हणजे गैर नाही. मुख्यमंत्र्यांनी एक खंत व्यक्त केली आहे की अजित पवारांनी या निवडणुकांमध्ये युती धर्म पाळला नाही, सगळ्यांनी पाळण्याचा प्रयत्न केला, मात्र अजित पवारांनी पाळला नाही. त्यामुळं दादांनी सुरुवात केली, अखेर जनता करेल. आता त्या वाक्याचा अर्थ सिरियसली किती होतोय, किती घेतला जातोय हे काही काळात दिसेल. परंतु एवढं निश्चित आहे, भाजप सेनेची आमचीही अनेक ठिकाणी युती झाली नाही तरी आम्ही त्यांच्यावर किंवा त्यांनी आमच्यावर चिखलफेक केलेली नाही.
किंवा जे असलेले मैत्रीपूर्ण लढत ज्याला म्हणतो तो धागा आम्ही कधी सोडलेला नाही. वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करणं, पक्षावर टीका करणं, हे या निवडणुकीत जर टाळलं असतं तर ते बरं झालं असतं. नाही, अजित पवारांनी पण पुण्यात भाजपवर थेट टीका केली. म्हणूनच ते तर म्हणाले. शरद पवार सोबत येणार आहे, त्यामुळे अजित पवारांचा कॉन्फिडन्स वाढलाय. आता त्यांचं काय गणित आहे, राजकीय गणित आहे, ते आज सांगता येणार नाही. परंतु त्यांची जवळकी एवढी काही वाढलेली, मला वाटतं आता जास्त दिवस ही जवळकीचं रूपांतर हे एकतेमध्ये होईल असं दिसतंय. त्यामुळे भाजपला अंगावर घ्यायला तयार आहे. त्यात काय कारणं काय असतील ते सांगता येत नाही. परंतु मित्रपक्षामध्ये किंवा सत्तेमध्ये असताना एकमेकाच्या विरोधात एवढ्या टोकाची भूमिका घेणं योग्य नाही. अंबादास दानवेंनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. अतुल सावेंचे समर्थक असल्याचं कोणतरी एक नगरसेवक आहे आणि ते एका व्यक्तीच्या बेदम मारहाण करतायत, डोक्यात दगड घालतायत असं ते सांगतायत. पोटात अंगावर दगड मारतायत. आता यांच्याकडे काही काम राहिलेलं नाहीये. पूर्वी कधीतरी गोपीनाथ जासूस असायचे ना, आता हे असे जासूस तयार झालेले आहेत. बसल्या बसल्या काय करायचं तर जुने व्हिडिओ काढायचे, जुने फोटो काढायचे, काहीतरी दाखवायचं आणि काही सनसनाटे आपण तयार करतोय ते दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि याला आता लोक कॅज्युअली घेतात आणि आता यांना हाच उद्योग राहिलेला. आता व्हिडिओ शिवाय किंवा ट्विट केल्याशिवाय हे जगू शकत नाहीत. रावसाहेब दानवेंचा त्यांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय ज्यामध्ये काहीतरी काप आम्ही तुमच्या पाठीशी आहे अशा प्रकारचे दानवे बोलत आहेत. जुने सगळं जर काढलं ना तर ह्यांचं बी लोकांनी जुनं काढलं तर थोडं महागात पडेल यांना. त्यांनी समजून घ्यावं आपण जुनं काय केलेलं आहे. क्रांती चौकमध्ये शिवसेना प्रमुखाचे पोस्टर जाळलेले माणसं तुम्ही आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आता कालबाह्य झालेल्या गोष्टी आता पुन्हा काढून आम्ही काहीतरी वेगळे आहोत, निष्ठावंत आहोत असं दाखवायचा केविलवाना तो प्रयत्न आहे. ही खरी अर्थानं ही चढाओढ जी आहे ना, खैरे मोठे का दानवे मोठे याच्यात लागलेली स्पर्धा आहे. नाशिकमध्ये तुमच्या शिवसेनेचे विलास शिंदे उमेदवार आहेत आणि त्यांच्या मतदारसंघात जादू टोण्याचा प्रकार घडला. आता सगळ्याकडे जादू टोना, लिंबू कापणे, सोया टोचणे हे अनेक ठिकाणी सुरू होईल. आता जर आशा केल्याने सगळं जर निवडून येत असेल तर मला वाटतं निवडणूक आयोगाची गंभीर दखल घेतली पाहिजे. निवडणूक न घेता हे ऑटोमॅटिक जे काय होणार आहे निवडणूक ती पार पाडली पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.